नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत पाचगणी या ठिकाणी. पाचगणीपासून जवळच हे ठिकाण आहे थापा म्हणून. या ठिकाणाला थापा असं नाव आहे. खूप मोठं असं लँड आहे आणि त्या ठिकाणावरून पॅराशूट उडवले जातात. खूप सारे पर्यटक या ठिकाणी येत असतात आणि निसर्गाचा आनंद घेत असतात. या ठिकाणावरून बघा खाली वाई आणि धोम डॅमचा परिसर खूप सुंदर असा दिसतो. खूप सारे पर्यटक इथे आपल्याला पॅराशूटचा आनंद घेताना दिसत आहेत. अशा प्रकारचं हे खूप मोठं लँड आहे आणि त्या ठिकाणावरून भरपूर प्रमाणात हवा असल्यामुळे पॅराशूट हे छान प्रकारे उडलं जातं आणि संपूर्ण वाईचा परिसर आणि आसपासच्या बाजूचा परिसर खूप सुंदर आणि नयनरम्य दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. जवळपास महाबळेश्वर इतकंच उंच असलेलं हे आणखी एक थंड हवेचं ठिकाण ते म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या 18 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकंच सुंदर आणि नयनरम्य वातावरण या ठिकाणी असतं. त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. तसेच पाचगणी हे ठिकाण पब्लिक स्कूलसाठी खूप असं प्रसिद्ध आहे. जुन्या काळातील पारशी वाडे हे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत असतात. असं म्हणतात की पूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकाने ज्वालारस बाहेर येऊन हे असे 5 प्रकारचे डोंगर तयार झाले आणि त्या डोंगराच्या समूहावर वसलेले हे गाव म्हणजेच पाचगणी हे गाव आहे. लोणावळा, खंडाळा जशी एकमेकांपासून जवळ असलेली गावं आहेत, त्याचप्रमाणे पाचगणी आणि महाबळेश्वर हे एकमेकांपासून जवळ असलेली अशी सुंदर निसर्गरम्य ठिकाणं आहेत. खोल दऱ्या, धबधबे, टेबल लँड, तसे किड्स पार्क, पाचगणीच्या प्रसिद्ध गुफा या प्रकारे अनेक अशी प्रेक्षणीय स्थळे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्यामुळेच बहुतांश पर्यटक या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात.